यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। आर्णी शहरामध्ये मोकाट श्वानांचा वाढता उपद्रव, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। शहरात मोकाट श्वानांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। विशेषतः रात्रीच्या वेळी तसेच सकाळच्या गर्दीत वेळेत या श्वानांचे टोळके रस्त्यावर वावरताना दिसत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मोकाट कुत्र्यांची समस्या आर्णी शहरासाठी नवीन नाही। यापूर्वीही अनेक वेळा लहान मुले, महिला आणि वृद्धांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत। काही प्रकरणांमध्ये श्वानांनी अचानक हल्ला केल्यानं नागरिक जखमी झाले असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे। विशेषतः शाळेत जाणाऱ्या लहान मुलांवर जीवघेणे हल्ले झाले। घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। याशिवाय रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी स्वारांना श्वानांनी पाठलाग करून हल्ला केल्यानं अनेक अपघातही घडले। अचानक समोर येणाऱ्या कुत्र्यांमुळे वाहन चालकांचं संतुलन बिघडून गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढलेली आहे। काही अपघातांमध्ये नागरिकांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती देखील समोर आली आहे। नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी व्यक्त होते। बंदोबस्त कधी होणार असा सवाल नागरिक उपस्थित करतात। शहरातील विविध भागात कचऱ्यांचे ढिगारे साचलेले असल्यामुळे श्वानांची संख्या वाढण्यास हातभार लागत असल्याचंही नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे स्वच्छता व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। दरम्यान संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी नगरपालिका प्रशासनानं तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे। अन्यथा येत्या काळात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जाते। नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनानं ठोस पावले उचलावीत अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक मुळेश्वर, आर्णी।